जय मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे आपल्या पोलीस भरतीसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात, कोणत्या तारखेच्या आधीचे डॉक्युमेंट्स लागतात। तर म्हणजे बरेचसे मुलं मुली काय करतात की डॉक्युमेंट्सकडे दुर्लक्ष करतात, पण डॉक्युमेंट्स त्यांना त्यांचे महत्त्व लवकरच लक्षात आणून देते। कारण की जेव्हा आपण मैदानी चाचणीचे आपले हॉल तिकीट येतात, आपण मैदानी चाचणीला जेव्हा जातो तेव्हा पहिली गोष्ट तर आपले डॉक्युमेंट्स चेक होत असतात, ते जे की 3 ते 4 टेबलवरून आपले डॉक्युमेंट्स चेक होत असतात आणि त्यामध्ये त्यांना जर काही स्पेलिंग मिस्टेक, काही त्रुटी, काही तारखेचा इश्यू जर काही आढळला तर ते आपल्याला तिथंच बाद करतात, त्या भरतीमधून तिथंच बाद करतात आणि ते आपल्याला त्या डॉक्युमेंट्स आणण्यासाठी अवधी पण देत नाही की या तारखेच्या आत तुम्ही हे डॉक्युमेंट्स आणून द्या, कारण की तेव्हाच ते आपल्याला बाद करतात। त्यामुळे आपल्याला डॉक्युमेंट्स आपले क्लिअर असणे खूप काहीतरी गरजेचे आहे। कारण की आपलं जरी ग्राउंड 45-47 असलं तरी आपल्याला ते तिथे एक पण इव्हेंट मारू देत नाही। डॉक्युमेंट जर एखादा कमी असला, तारखेच्या आतला नसला तर आपल्याला ते इव्हेंट्स वगैरे एक पण मारू देत नाही। त्यामुळे आपले डॉक्युमेंट्स क्लिअर असणे खूप काहीतरी गरजेचे आहे आणि कोणकोणते त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत ते आपण समोर बघूच। आणि तेच जिल्हा निवड कसा करायचा, कोणत्या बेसवर करायचा, सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणजे समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी तुम्हाला जिल्हा कसा निवडायचा, कॅटेगरी वाईज कोणत्या बाबींचा विचार करायचा, एससीने, एसटीने, ओबीसीने, ईडब्ल्यूएसने पूर्णच्या पूर्ण मी कॅटेगरी वाईज व्हिडिओ बनवणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जो समोरचा व्हिडिओ तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आता आपण बघूया डॉक्युमेंट्स आपल्याला कोणकोणते लागतात। तर आता आपण बघूया, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपल्याला की सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजे 30 नोव्हेंबरच्या आतील आपल्याला सर्वचे सर्व डॉक्युमेंट्स, आपल्याला 30 नोव्हेंबरच्या, आपली अंतिम दिनांक कोणती आहे तर 30 नोव्हेंबरच्या आधीचे सर्वचे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे गरजेचे आहे। त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे। तर आता डॉक्युमेंट्स बघू आपण कोणकोणते आपल्याला आवश्यक आहे। एसएससी आणि एचएससी उत्तीर्ण प्रमाणपत्र, एचएससी म्हणजे 10वी आणि 12वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, सोबतच आपले बोर्ड सर्टिफिकेट आवश्यक असणे गरजेचं आहे। त्यामध्ये पण स्पेलिंग वगैरे सर्व काही आवश्यक आहे, म्हणजे स्पेलिंग, आईच्या नावाची पण स्पेलिंग सारखीच असायला पाहिजे, आपली पण स्पेलिंग वगैरे सर्व काही सारखं, दोन्ही डॉक्युमेंट्समध्ये स्पेलिंग वगैरे सर्व काही आवश्यक असायला पाहिजे। तर या व्हिडिओला स्किप न करता मी पूर्णच्या पूर्ण जे आपले डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्णच्या पूर्ण सविस्तर कसे, कोणत्या तारखेच्या आतले, म्हणजे कसे पाहिजेत ते सविस्तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ बघा। जन्म दाखला, दुसरं डॉक्युमेंट्स आहे जन्म दाखला। तिसरा आहे अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाइल सर्टिफिकेट। जातीचे प्रमाणपत्र पण आपल्याकडे बारकोडचेच असायला पाहिजे। बारकोडचे म्हणजे ते जुने प्रमाणपत्र माझ्या मते तरी चालतील नाही, पण त्यासाठी आपल्याकडे बारकोडचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी आपल्याकडे असणे गरजेचेच आहे असंही नाही आहे, पण आता आपली जेव्हा जॉईनिंग होऊन जाते त्यावेळेस त्यांनी जे कालावधी दिले त्या कालावधीच्या आतमध्ये आपल्याला आपले कास्ट व्हॅलिडिटी जमा करावी लागते। म्हणजे आता जरी आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसली तरीही चालून जाते। एमएससीआयटी संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, तर एमएससीआयटी आपल्याकडे असणे गरजेचेच नाही आहे, कारण की इतकं गरजेचे नाही आहे आपल्याकडे एमएससीआयटी सर्टिफिकेट असणे, पण त्यांनी जेव्हा कालावधी दिला त्यामध्ये आपल्याला एमएससीआयटी सर्टिफिकेट आपल्याला जमा करावं लागते। 7वं खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती, शासन निर्णय दिनांक 17/3/2017, दिनांक 11/3/2019 व दिनांक 1/7/2025 प्रमाणे। खेळाडू प्रमाणपत्र आपल्याला म्हणजे कोणत्या तारखेच्या आतले पाहिजे, खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती, शासन निर्णय दिनांक 17/3/17 मधलं 11/3/2019 व 1/7/2025 प्रमाणे, अशा प्रमाणे आपल्याला पाहिजे। 8वा पॉईंट बघू, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र। हे नॉन क्रिमिनल म्हणजे पोलीस भरतीतलं सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट्स म्हटल्यास नॉन क्रिमिनल, याच्यामुळेच बरेचसे मुलं आपले या भरतीमधून बाद होतात। तर आपण बघू त्यामध्ये विजा अ, भज ब, भज क, भज ड, विमा प्र, इमा व, एससीबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष व महिलांकरता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरिता दावा करून इच्छित असणाऱ्या महिला यांच्याबाबत महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय दिनांक 4/5/2023 मधील नमूद क्रमांक 4 नुसार। तर नॉन क्रिमिनल आपल्याला मला इतकं सांगायचं की नॉन क्रिमिनल आपल्याला 30 नोव्हेंबर आपलं अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, 30 नोव्हेंबरच्या आतील आपल्याला नॉन क्रिमिनल असणे गरजेचे आहे। 9 माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र। 10 गृहरक्षक दलासाठी म्हणजे होमगार्डसाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र, जाहिरात दिनांकास 1095 दिवस पूर्ण झालेल्या
उमेदवारास आवेदन अर्ज करता येईल, म्हणजे ज्या 1055 दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारांना आवेदन अर्ज करता येईल होमगार्डसाठी. 11 डॉक्युमेंट्स आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र. जे प्रकल्पग्रस्तांवर अर्ज करत आहे त्यांच्याकडे हे असणं गरजेचं आहे. भूकंपग्रस्त पण तसंच आहे. पोलीस पाल्य प्रमाणपत्र 13, 14 अनाथाबाबतचे प्रमाणपत्र, 15 अंशकालीन प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र 16, 17 SCBC प्रमाणपत्र आणि 18 NCC प्रमाणपत्र इत्यादी. NCC प्रमाणपत्र हे इतके डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे गरजेचेच आहे. त्यामुळे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हटल्यास नॉन क्रिमिनल हे आपल्याला तारखेच्या आतीलच पाहिजे. आणि दुसरं कास्ट व्हॅलिडिटी आपल्याकडे असणे गरजेचेच आहे असंही नाही. आणि जॉईनिंग लेटर नंतर त्यांनी जे कालावधी दिले त्याच्या आतमध्ये आपल्याला ते नॉन क्रिमिनल जमा करावं लागते. तर अशा प्रकारे आपण हे पूर्णचे पूर्ण डॉक्युमेंट्स बघितले, कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत. कारण की डॉक्युमेंट्स आता जरी क्लिअर नसतील तरी जेमतेम भरपूर 1-1.5 महिना बाकी आहे. आपल्या नॉन क्रिमिनलची डेट वगैरे चेक करा. स्पेलिंग मिस्टेक, आधार कार्ड पॅन कार्डवरची स्पेलिंग वगैरे सारखीच आहे का ते बघा. सोबतच सर्व काही या बाबींचा विचार करा. तसेच जिल्हा निवड कशी करायची मी समोरच्या व्हिडिओत सांगणार आहे. कोणत्या बाबींचा विचार करायचा, SCने, STने, OBCने सर्वच्या सर्व कॅटेगरी वाईज मी व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जो समोरचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचेल. जय हिंद.